हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बऱ्याच दिवसातून बघा मी आज लॉंग व्हिडिओ टाकते. त्याचं कारण म्हणजे थोडंसं एडिटिंगसाठी टायमिंग भेटत नाही आहे आणि त्यात म्हणजे ह्या दोघांची मस्ती. तर हे सगळं आणि घरातलं काम मॅनेज करायचं. परत मी क्लासलाही जाते. जे माझे डेली बघत असतील व्लॉग्स त्यांना माहिती असेल. तर मी क्लासला जाते त्याच्यामुळं ना मला थोडासा वेळ भेटत नाही आहे. तर मी शॉर्ट्स तर टाकते डेली, पण लाँग व्हिडिओज टाकायला थोडा वेळ लागतो आहे मला. तर असो आता म्हणजे शक्य होईल तेवढं रोजच्या रोज मी ब्लॉग्स बनवायचा प्रयत्न करणार आहे. तर मी बघा आज निघालेली आहे माझ्या सासरी जाण्यासाठी. तर तुम्ही बघितली असेल सगळं पॅकिंग वगैरे आणि चौरंग पाट वगैरे सगळं काही घेतलेलं आहे मी. कारण सासरी एक पूजा आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे. तर कुठली पूजा आहे हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे सगळे पाट चौरंग सोबत असल्यामुळं ना ह्यांनी ना मित्राकडून गाडी घेतली होती. तर हे आहे बघा नागोठण्यामधलं जोगेश्वरी मातेचं मंदिर. तर आम्हाला संध्याकाळचे 7:30 वाजलेले नागोठण्यामध्ये पोचायला. आणि तुम्ही रोडचं तर बघितलंच असेल, कुठल्या हायवेनं वगैरे आलो आम्ही ते. तर हा आहे बघा KMG विभाग. आणि इथं एंट्री मारली ना पुढे गेल्यानंतर जी आहे ना ती आमची बिल्डिंग आहे. तर ही समोर जी दिसते ना ती आहे आमची बिल्डिंग. तर गाडी पार्क केली पार्किंगमध्ये आणि त्याच्यानंतर जे सामान होतं ना ते सगळं वरती चढवायला घेतलं. तर उद्या एक पूजा आहे आणि त्यासाठीच मी ना नागोठण्याला आलेली आहे. तर ॲक्च्युली ना हा जो व्हिडिओ आहे ना तो आहे बघा मंगळवारचा आणि बुधवारी पूजा होती. तर बुधवारच्या पूजेसाठी मी मंगळवारी रात्रीच इकडं आलेली. आणि रात्री येते वेळी मात्र बघा आम्हाला रस्त्यामधून ना विटा काही पूजेसाठी आणि वाळू आणि बरंच काही पूजेचं सामान चौरंग पाट सगळं काही घेऊन यायचं होतं. तर ते सगळं घेऊन आलो आणि ते सगळं वरती चढवण्यासाठी ना आम्हाला 8 वाजले. आणि 8 वाजल्यानंतर ना मी आंघोळ वगैरे केली आणि पहिल्यांदा मी किचनमध्ये आली. आणि किचनमध्ये येऊन रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी करत होती मी. कारण आता आम्ही दोघंच असतो ना तर काहीतरी खिचडी भात वगैरे लावून बसलो असतो. पण सासूबाई पण होत्या तर त्यांच्यासाठी म्हणून पण आणि आमच्यासाठी म्हणून पण बघा डाळ भात भाजी भाकरी असं सगळं काही जेवण मला बनवावं लागणार होतं. आणि हे सगळं मला शूट पण करायचं होतं. पण बघा मी जो स्टँड किंवा कॅमेरा जो सेट केला होता ना तो व्यवस्थित सेट झाला नव्हता आणि माझं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. कारण एवढा उशीर झालेला ना, कारण 8:30 वाजता मी जेवण बनवायला घेतलेलं आणि त्याच्यानंतर सगळं जेवण बनवून उद्याचीही मला म्हणजे पूजेची जी तयारी आहे ना ती सगळी मला आत्ताच करायची होती. तर पटापट बघा मी इकडं भाकरी बनवण्यासाठी घेतल्या होत्या आणि कुकरमध्ये ना डाळ आणि भात 2 डब्यामध्ये लावून घेतला. म्हणजे एकीकडं डाळ भात पण होईल आणि एका साईडला भाकरी पण बनवणं चालू होतं माझं. तर भाकरी बनवल्या की लगेच मला बनवायची होती मेथीची भाजी. तर तुम्हाला हे दिसत असेल हे माझं सासरचं घर आहे आणि जे मंदिर आहे ना ते मला लग्नात मिळालेलं होतं. तर मी अजून इथून कुठलंच माझं सामान घेऊन गेली नाही आहे रूमवर. कारण आम्ही अधूनमधून येत राहतो इकडे. आणि खूप छान आहे बरं का, किचन खूप मोठं आहे. मला खरंच खूप आवडतं इथं जेवण वगैरे बनवायला. आणि किचन पण हवेशीर आहे, खूप हवा येते. पूर्ण जो आमचा जो फ्लॅट आहे ना हा खूप हवेशीर आहे, सगळीकडून हवा येते. आणि आम्ही जसं काय घरामध्ये एंट्री मारली ना तसं मुलं लगेच विचारत होती म्हणजे बबू आणि सिटू की आजी कुठे आहे बाबा कुठे आहेत. त्या दोघांना आपल्याला समजतं की ते आता नाही आहेत असं, पण त्या दोघांना एवढं समजत नाही की अजून आता ते परत येणार नाही आहेत हे. तर ते तुम्हाला मी लास्ट टाईम सगळं काही शेअर केलेलंच आहे. तर मला मात्र जेवण बनवताना आठवण येत होती आजी ना, जेव्हा पण मी स्वयंपाक बनवायचे असेल ना तर भाजी साफ करून देणं, लसूण सोलून द्यायचा, ठेचा वगैरे कधी वाटायचा असेल तर तो वाटून द्यायचा. आणि खास म्हणजे ना विहानच्या वेळेस पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ना मी आजीच्या हातचा रोज ठेचा खाल्लेला आहे. हे मात्र मी लाईफटाईम विसरणार नाही. रोज म्हणजे खरंच दररोज मला ना असं म्हणजे ते काय माहिती रोज मला ना ठेचाच खावा असं वाटायचं विहानच्या वेळेस. आणि मी चोरून कोणी काय खात असेल पण मी चोरून ठेचा खायची. मला सगळे घरातले ओरडायचे की ठेचा रोज एवढं तिखट नको खाऊस, पण मी मात्र रोज ठेचा खायची. आणि रोज मिरच्या भाजून द्यायच्या मी आजीला आणि आजी रोज मला ठेचा वाटून द्यायची. तर असो अशा बऱ्याच काही आठवणी आहेत ह्या घरातल्या ज्या मी कधीच विसरणार नाही.
तर इकडं बघा माझ्या भाकरी झालेल्या आहेत बनवून आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी कॅमेरा काही नीट सेट केला नव्हता. तर आधी मी कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेतला. खूप उशीर झालेला, तरी पण म्हणलं काही कारणास्तवच मी इकडे येत असते, तर त्या कारणानिमित्तच तुम्हाला सगळं काही म्हणजे माझं सासरचं जे घर आहे तर ते पण शेअर करता येईल. म्हणून बघा आज म्हणलं काहीही करून हा व्लॉग्स बनवायचाच आहे. तर इकडं बघा भाकरी झालेल्या आहेत बनवून. लगेचच बघा मी घेतलेलं आहे भाजी बनवण्यासाठी. तर आणि एका गॅसवर ना मी टोप ठेवलेला आहे पाणी टोपामध्ये, ते म्हणजे डाळीसाठी. तर डाळ पण मस्त शिजली होती बघा, डब्यामध्येच लावली होती. तर कढईमध्ये मी घेतले बघा तेल, त्याच्यात टाकली जिरं मोहरी आणि हिरवी मिरची टाकून घेतली आणि लसूण आहे ना तो चेचून घेतला आणि तोही टाकला. तर मी जेव्हा भाकरी करत होती ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी ना ही जी मेथीची भाजी आहे ना ती साफ केली. त्यांना ना बसून जास्त म्हणजे खाली बसता येत नाही, कारण त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि सध्या त्यांना कमरेचाही त्रास चालू झालेला आहे. तर म्हणून बघा ते खुर्चीवर बसूनच सगळं काही काम करतात सध्या तरी. तर इकडं बघा मी गॅसवर मेथीची भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे. तर तुम्ही बघितली असेल आणि माझा हा जो गॅस आहे ना आता, तोच त्याचा पण सेम प्रॉब्लेम माझ्या गॅससारखा होतो आहे. म्हणजे माणगावमध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे ना माझ्या गॅसचा, तसाच चालू आहे. म्हणजे स्लो करायला गेलं ना की पटकन बंद होऊन जातो. तर असंच ह्याचं पण प्रॉब्लेम चालू आहे. मी स्लो करायला गेली आणि पटकन तो गॅस बंद झाला, म्हणून मला परत चालू करावा लागला. आणि मला ना डाळ भिजत ठेवायला मी सुरुवातीला विसरलीच बघा, म्हणून मी डायरेक्ट डाळ ना धुवून टाकली गॅस म्हणजे मेथीमध्ये. आणि आता थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून आता हे दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट करणार आहे. म्हणजे इकडल्या गॅसवर ना मला लगेचच ना डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे. पटापट जेवढं जेवण आटपेल ना की लगेचच ना मला उद्याची जी तयारी आहे ना पूजेची, ती सगळी आजच करून ठेवायची आहे. कारण उद्या सकाळी जे ब्राह्मण आहेत ना ते खूप लवकर येणार आहेत. म्हणजे त्यांनी 5:30चा म्हणजे पहाटे 5:30चा त्यांनी टायमिंग दिलेला आहे त्यांना, कारण त्यांना पूजेची मांडणी वगैरे करण्यासाठी 2 तास जातील असं ते बोलले होते. आणि 7 वाजता पूजा ते स्टार्ट करणार आहेत असं त्यांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं मला होईल ना ते सगळं आत्ताच मला तयारी करून ठेवायची आहे पूजेची. आणि उद्या सकाळी मला नैवेद्यासाठी पण जेवण बनवायचं आहे, त्यासाठी पण मला लवकर उठायचं आहे. त्याच्यामुळं आत्ता जेवढं होईल ना तेवढं सगळं लवकर आटपून ना उद्याच्या तयारीसाठी लागायचं आहे मला. तर बघा इकडं मी डाळ मस्त घोटून घेतली टोपामध्ये. मी आधीच पाणी गरम करून घेतलं होतं डाळीसाठी. तर टोपामध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरं मोहरी लसूण कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर होती तीच टाकली आणि लगेचच ना डाळ टाकून त्याला फोडणी दिली. इकडं मी हे कामं करत होती ना तोपर्यंत सिटूने नवीन कारनामे करून ठेवले. मी जी मिरची कट करून ठेवली होती ना ती मिरची घेऊन ना तो टेबल असतो ना त्या टेबलवर तिने ना कुटून घेतली होती. मला एवढं भीती वाटली ना की म्हटलं आता हिला जर मिरची लागली ना तर सगळी कामं राहतील आणि मला हिलाच घेऊन बसावं लागेल. म्हणून ना सगळी कामं आधी बंद केली गॅसची किचनमधली आणि आधी तिला बाथरूममध्ये नेऊन तिला धुवून घेतलं मी आणि त्याच्यानंतर परत किचनमध्ये येऊन ना मी डाळीला फोडणी दिली बघा. असं काहीतरी ती ना नेहमीच कामं वाढवतच असते. असो इकडं डाळीला फोडणी देऊन झाली माझी आणि मी ना माणगावरून येते वेळी ना ही जी आळूची पानं घेऊन आली होती मी जी उकडून ठेवली होती फ्रीजमध्ये ती घेऊन आले. खरं तर ना सगळे डिटेल्समध्ये तिकडलेही मी व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करता येत नाही आहेत, कारण तुम्हाला सुरुवातीला तर मी कारण सांगितलेलंच आहे. तर शक्य होईल तेवढं ना आता इथून पुढे मात्र मी डेली व्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आळूवडी ना मस्त झाली होती बघा त्या दिवशी पण. आता म्हणलं त्यातली जी काही उरली होती ना ती आज मी इकडे घेऊन आले. तर सासूबाई बोलत होते की उद्या म्हणजे माझ्या मोठ्या ननंदबाई येणार आहेत, तर उद्या स्थळ. पण मला माहिती होतं की उद्या मात्र काहीच टाईम भेटणार नाही, कारण पूजा आणि सकाळचं जे नैवेद्याचं स्वयंपाक असणार आहे ना ते बनवण्यातच मला पूर्ण वेळ जाणार आहे. म्हणून मी आत्ताच तळायला घेतल्या. इकडं वडी स्लो गॅसवर तळत होती तोपर्यंत म्हणलं तुम्हाला थोडी गॅलरी दाखवावी आणि गॅलरीमधून दिसणारा जो हा व्ह्यू आहे ना तो दाखवते. तर समोर दिसते ना ती रिलायन्स कंपनी आहे आणि ती आमच्या घरापासून किंवा नागोठण्यापासून 7 किलोमीटर लांब आहे. तर गॅलरीमध्ये थांबलं ना हा असा काहीतरी व्ह्यू दिसतो बघा किचनमधला. किचन खरंच खूप छान आहे आणि हवेशीर पण आहे. आणि साईडला दिसते ना बाजूला खिडकी, तर त्या खिडकीमध्ये ना मी पूर्ण झाडं लावली होती आणि आजी मात्र रोज आठवणीने झाडांना पाणी घालायची. आजी होती ना तोपर्यंत पण बरीचशी झाडं होती. म्हणजे मी जेव्हा इथून नागोठण्यातून गेली ना तेव्हा सगळी झाडं जळून गेली. याच्यामध्ये ना मी ब्रह्मकमळ
कोरफड, परत खायच्या पानाचा वेल, जास्वंदीचं, गुलाबाचं अशी बरीच झाडं लावली होती. आणि जी हॉलची खिडकी आहे ना त्याच्यामध्ये मोगऱ्याची वगैरे झेंडूची अशी झाडं लावली होती. बाटल्या ज्या असतात ना आपल्या थम्सअपच्या वगैरे त्या पण असे कट करून, बरंच काही मला झाडांची आवड पूर्वीपासूनच आहे, तर ती अशी लावली होती. पण आता जसं मी नाही आहे ना तसं काहीच नाही आहे झाडं. आणि जेव्हा गौरी गणपती होते ना तेव्हा मात्र ना 2 वर्ष सलग गौरी गणपतीच्या दिवशीच ना आमच्या घरी ब्रह्मकमळ उगवलेलं. तर असो, इकडं हॉलमध्ये खूप पसारा पडलेला होता. जे आणले होते ना चौरंग ते एका साईडला लावून ठेवलेले, पाट वगैरे आणि फुलं वगैरे जे आम्ही घेऊन आलेलो ना ते पण एका साईडला लावून ठेवले होते. परत जे काही पूजेचं सामान सांगितलं होतं ना म्हणजे गुरुजींनी, स्वामींनी, ते सगळं आम्ही आधीच आणून ठेवलं होतं. म्हणजे सगळं काही माणगावरूनच घेऊन आलेलो, कारण आता इकडे यायला आम्हाला माहिती होतं खूप लेट होणार होता. आणि इकडं बघायला गेलं ना तर तुम्ही आठ जास्तीत जास्त 8च्या नंतर ना एकही दुकान तुम्हाला उघडं दिसणार नाही, पूर्ण मार्केट बंद असतं. तर त्याच्यामुळे सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. आणि येतानाच फळं, सुपाऱ्या, जे काही सामान असतं ना, नारळ वगैरे, ते सगळं सगळं आम्ही घेऊन आलेलो. तर असं बघा, जसं काही माझं स्वयंपाक झालं ना तसं लगेचच जेवण घेतलं मी हॉलमध्ये आणि सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं. तर सासूबाईंना काही खाली बसता येत नाही, त्याच्यामुळं ना म्हणजे खरं कारण आहे म्हणजे खाली बसता न येण्याचं, म्हणजे त्यांच्या पायाचं ना नेमकंच ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यामध्ये एकदा पडलेलं, तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा मणक्याचा पण त्रास चालू झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना खाली बसायचं नाही आहे जास्त, तर म्हणून त्यांना मी टेबलवरच जेवण दिलं. आणि ह्याच टेबलवर बघा स्वीटूने मिरची पूर्ण चेचून घेतली होती आणि पूर्ण हाताला पण मिरची लावून घेतली होती. तर इकडं ना ह्या दोघांची चालू होती बघा मोबाईलसाठी भांडणं. तर माझं काम होईपर्यंत मी हिला जरा मोबाईल बघू दिला, कारण मग ना ही जर मध्ये आली ना तर माझी कुठलीच कामं होणार नाहीत, स्वीटू आली तर. तर आता ह्यांच्यासाठी काही मी वाट बघत थांबणार नव्हते, कारण मला अजून भरपूर कामं होती. उद्याची जी पूजेची भांडी वगैरे होती ना ती सगळी घासायची होती मला. ह्यांनी सगळी काढून ठेवली होती किचनवर, तर ती सगळी घासायची होती. म्हणून मी काय ह्यांच्यासाठी थांबली नाही जेवणासाठी, तर मी आपलं लगेचच चालू केलं जेवण. विहानला मात्र मी सांगितलं होतं भाजी आणि भाकरी खा, पण बघा त्याने ऐन टायमाला, मी भाकरी एक्स्ट्रा बनवलेली पण तो काही खाल्लाच नाही. आणि आळूवडी खरं सांगू ना खूप छान आणि खूप कुरकुरीत झालेली, म्हणजे ज्या दिवशी बनवली होती ना त्यापेक्षा पण आजची खूप कुरकुरीत अशी वडी झाली होती. तर हे पण आले, ह्यांचं पण आवरलेलं, तर हे पण आले जेवायला, ह्यांनाही जेवायला दिलं. आणि आम्ही लगेच सगळ्यांनी बघा सोबत जेवण चालू केलं. आजी आणि जेव्हा सासरे असायचे ना तेव्हा सगळेजण बसून आम्ही जेवण करायचो. संध्याकाळच्या जे सिरियल असायच्या ना, छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल असायची ना ती आम्ही मात्र जेवण करतानाच बघायचो. आणि त्याच्या आधी एक असायची बघा माझ्या नवऱ्याची बायको, ह्या 2 सिरियल मात्र आमच्या घरात रोज सगळेच जण आवडीनं बसून बघायचो आम्ही. तर असं आमचं जेवण चालू होतं आणि इकडे सिटूचा डान्स चालू होता. जेवण झाल्यानंतर किचनमध्ये आली ना तर बघा किती पसारा होता. आणि हे उद्यासाठी म्हणून ना मी वाटाणे भिजत घातले आहेत. उद्या सकाळी वाटाण्याची भाजी बनवायची आहे. तर मला भांडे बघून काही रेकॉर्ड करावं अशी इच्छा नव्हती, पण म्हटलं थोडंसं वरवर दाखवून घ्यावं. तर बघा तुम्हाला घडीत दिसत असतील आता 10:30 वाजलेत आणि अजून माझं किती काम बाकी होतं. तर इकडं ना मी आता रेकॉर्डिंग थांबवते आणि पट्टापट भांडे घासून घेते. तर भांडे घासल्यानंतर बघा किचनचा असा काही लूक तयार झालेला आहे. तर जी समया वगैरे जे उद्याचं सामान होतं ना ते सगळं घासून वगैरे ठेवलं. आणि मी अशी थकली होती ना, टिकली माझी कुठं हुकली ते मला काही कळालंच नाही. रेकॉर्डिंगमध्ये दिसलं माझ्या, नंतर लक्षात आलं की माझ्या कपाळावर टिकलीच नव्हती. त्याच्यानंतर बघा सगळं काही आटपलं किचनमधलं आणि लगेच ना मी झोपण्यासाठी अंथरूण तयार केलं. कारण उद्या सकाळीही मला लवकर उठायचं होतं. म्हणजे बघा उद्या मला सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं होतं, कारण उद्याच्या साठी ना नैवेद्य जो बनवायचा होता मला पूजेसाठी, त्याची तयारी म्हणजे सकाळी लवकर उठूनच तो नैवेद्य बनवायचा असतो ताजा. तर त्यासाठी मला ना लवकर झोपायचं होतं. तरी पण मला नाही म्हणता बघा 11 वाजले होते, 11:30 वाजले होते झोपायला. आणि त्यात म्हणजे बघा त्या दिवशी रात्री लाईट पण गेली. आता उद्या कसली पूजा आहे, काय पूजा आहे, हे सगळं ना मी तुमच्यासोबत त्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ पण शेअर करणार आहे. आणि निवेद्यासाठी काय बनवलेलं आहे हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडासा मला वेळ द्या. आणि कसली पूजा आहे, कोण आहेत गुरुजी वगैरे, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा त्याच्यानंतर ना स्वीटूला हागीज वगैरे घातली, कारण अजूनही स्वीटू ना रात्रीचं तिला सू आलेली समजत नाही. मध्ये मी तिची हागीज बंद केलेली, पण जसा पावसाळा चालू झाला ना की तशी ती अजूनच म्हणजे जास्त सू करते. आणि तिच्यामुळं धड ना तिची झोप होते ना माझी झोप होते. त्याच्यामुळं मी तिला परत हागीज वापरायला चालू केलेली आहे. विहान मात्र बेडरूममध्येच त्याच्या आजीसोबत झोपला होता.
आणि इकडं मात्र आम्ही तिघंजण आता हॉलमध्ये झोपत आहोत. तर असो बघा, सगळ्या लाईटी वगैरे बंद केल्या आणि त्याच्यानंतर झोपायला गेले. भेटूयात आता बघा उद्याच्या ब्लॉग्समध्ये. तुम्ही नक्की बघा उद्या कसली पूजा वगैरे आहे ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता उद्याची जी पूजा आहे ती कसली आहे, का करणार आहे, कोण करणार आहे, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग्समध्ये भेटतील. तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.